श्री दत्तात्रेय वज्रकवचम एक अलौकिक व अद्भुत प्रासादिक स्तोत्र. धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे हेच श्रेष्ठ स्तोत्र आहे. तसेच हत्ती, घोडे, रथ, पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे श्वर्य देणारे आहे. हे पुत्र, मित्र, पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे असून वेद, शास्त्र इत्यादी विद्यांचे ते श्रेष्ठ निधान आहे. हे संगीत, शास्त्र, साहित्य आणि उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे आहे. तसेच बुद्धी, विद्या, स्मृती, प्रज्ञा आणि अध्यात्मज्ञान देणारे आहे. हे सर्व प्रकारचे दुःख दूर करणारे व सर्व प्रकारचे सुख देणारे आहे. तसेच हे शत्रूंचा नाश करणारे असून तत्काळ विपुल कीर्ती वाढविणारे आहे. 8 प्रकारचे महारोग, 13 प्रकारचे समनिपात, 96 प्रकारचे हेत रोग, 20 प्रकारचे मूत्ररोग, 18 प्रकारचे कुष्ठरोग, 8 प्रकारचे गुल्मरोग, 80 प्रकारचे वातरोग, 40 प्रकारचे पित्तरोग, 20 प्रकारचे कफरोग, शिवाय क्षयरोग, 4 दिवसांनी येणारे ताप इत्यादी, शिवाय मंत्र, यंत्र, कुयोग, जादू टोणा इत्यादींपासून निर्माण झालेल्या पीडा, ब्रह्मराक्षस, वेताळ, पिशाचबाधा यांपासून उत्पन्न झालेल्या पीडा, सांसर्गिक रोग, देश कालानुसार उत्पन्न होणारे रोग, आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक असे त्रिविध ताप, नवग्रहांमुळे तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे असे सर्व प्रकारचे रोग सहस्त्रावर्तनांमुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात. याचे 10,000 वेळा पठण करण्यामुळे वांझ स्त्री पुत्रवती होईल. 20,000 पाठ केले असता अपमृत्यूवर विजय मिळेल. 30,000 पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होईल. 1,000 ते 10,000 आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्य सिद्ध होतील. याच्या 1,00,000 आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध होईलच, यात मुळीच शंका नाही. शत्रुनाशाच्या हेतूने विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून 1 महिनापर्यंत पाठ केला असता शत्रू दुर्बल होतात. उत्कर्षाची इच्छा करणाऱ्याने औदुंबराखाली, वैभवाची इच्छा करणाऱ्याने बेलाच्या झाडाखाली, शांतीसाठी चिंचेखाली, ओजाची कामना करणाऱ्याने पिंपळाखाली, विवाहेच्छुनी आंब्याखाली, ज्ञानाची इच्छा असणाऱ्यांनी तुळशीखाली, अपत्याची इच्छा असणाऱ्यांनी मंदिराच्या गर्भागारात, द्रव्याची इच्छा असणाऱ्यांनी पवित्र ठिकाणी, जनावरांची इच्छा असणाऱ्यांनी गोठ्यात आणि कोणतीही इच्छा असणाऱ्यांनी देवालयात जप करावा. त्या योगाने तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात. नाभीतक्या पाण्यात उभा राहून जो सूर्याकडे पाहून याचा 1,000 जप करील, त्याचा युद्धात किंवा शास्त्रांच्या वादात जय होईल. गळ्याइतक्या पाण्यात उभा राहून जो रात्री हे कवच म्हणेल, त्याचा ताप, फेफरे, कुष्ठरोग इत्यादी तसेच इतर ताप नाहीसे होतात. जेथे जे जे कायमचे संकट असेल किंवा जे जे तात्कालिक संकट येईल ते नाहीसे होण्यासाठी त्याने तेथे जप करावा. त्यामुळे निश्चित ते संकट दूर होईल. असे हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्रीशंकरांनी श्रीगौरींना सांगितले. जो याचे पठण करील, तो श्रीदत्तात्रेयांच्या सारखा होईल. पूर्वी जे श्रीदत्तात्रेयांनी दलादमुनील सांगितले होते, तेच श्रीशिवांनी श्रीपार्वतींना सांगितले. जो कोणी या वज्रकवचाचे पठण करील, तो या जगात दीर्घायुषी योगी श्रेष्ठ होऊन श्रीदत्तात्रेयांप्रमाणे आचरण करील. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.